तर C17 फॉर्म आणि मशीनची टॅली केल्यावरच मतमोजणीला सुरुवात व्हावी। ईव्हीएम मशीन हॅक होण्याच्या संशयावरून विजय वडेट्टीवारांनी ही मागणी केली आहे। मतमोजणीच्या वेळी दक्ष राहण्याकरता काउंटिंग एजंटला सूचना सुद्धा देण्यात आल्यात। अंतिम निकालापर्यंत काउंटिंग एजंट्सना मतमोजणी केंद्रातच राहण्याच्या सूचना विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आहेत। मतमोजणी जे आमचे एजंट आहेत, काउंटिंग एजंट, त्यांच्या संदर्भात त्यांना दक्ष राहायचं, त्यांना शेवटपर्यंत अंतिम निकाल येईस्तोवर बाहेर पडायचं नाही, आहे तिथेच राहायचं। त्याच्या पद्धतीनं सुरुवातीलाच C17 फॉर्मला टॅली करून घेतल्याशिवाय मतमोजणी करू नये अशी आमची आग्रही मागणी असणार आहे। 1 तास लेट झालं तरी चालेल, पण ही मात्र काउंटिंग करण्याच्या पूर्वी ही तपासणी व्हावी, C17ची आणि मशीनची टॅली व्हावी आणि मग मतदानाला सुरुवात करावी अशी आग्रही मागणी आमची असणार।